एंड्रॉइड डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल या कोर्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण महाराष्ट्रातली वने हा घटक कव्हर करतोय. तर या महाराष्ट्रातल्या वनामध्ये जे महत्त्वाची वने आहेत त्याच्यावर असणारे प्रश्न डिटेलमध्ये प्रश्न घेतोय आपण की जेणेकरून तुमची रिव्हिजन या कोर्सच्या माध्यमातून नक्की होईल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सॉरी. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? तुम्हाला काय विचारले? उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये कोणत्या प्रदेशात आढळतात? ऑप्शन बघा. मराठवाडा पठार, विदर्भ पठार, पश्चिम घाटाचा अतिपर्जन्याचा पश्चिम उत्तर आणि कोकणातला काही भाग. यांचा चौथा ऑप्शन आहे दख्खनचे पठार, मध्य भाग असं दिलेलं आहे. पहिला मुद्दा इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात? ज्या ठिकाणी अति जास्त पाऊस असतो. पाऊस कसा पाहिजे? अति जास्त पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य पाहायला मिळतात. अति जास्त पाऊस असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर मग अति जास्त पाऊस म्हणजे किती MM पर्यंतची रेंज? एक साधारणतः म्हणतोय साधारणतः 2500 ते 4000 मिलीमीटर याच्यापेक्षा जास्त पाऊस जिथं असतो त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात. पहिला मुद्दा लक्षात आला का? उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य 2500 ते 4000 MM पेक्षा जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी आढळतात. आणि ज्या ठिकाणी तापमान हे जास्त पाहिजे आणि स्थिर पाहिजे, जास्त व स्थिर असतं अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात. मग महाराष्ट्रात हे निकष कुठं लागू होतील? तर एक तर मराठवाड्यात येणार नाही ना अति जास्त पाऊस, विदर्भात बी अति जास्त पाऊस होत नाही, दख्खनच्या पठारात बी होत नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 पश्चिम घाटाचा अति पर्जन्यमानाचा पश्चिम उतार आणि कोकणातला काही भाग. त्याच्यामध्ये हे निकष तिथं लागू होतील. कोणते निकष? एक तर अति जास्त पाऊस पाहिजे 2500 MM ते 4000 MM पेक्षा जास्त मिलीमीटर पेक्षा जास्त आणि तापमान हे वर्षभर जास्त पाहिजे आणि स्थिर पाहिजे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे. हा मुद्दा आहे, सिंपलच आहे. ओके, क्लिअर झालं. मग आता आपण उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यावरच प्रश्न बघूया म्हणजे तो डिटेलमध्ये कव्हर होऊन जाईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यातील वृक्षांचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे या अरण्यातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आपण आताच बघितलं की अति जास्त पाऊस असणं व तापमान वर्षभर जास्त असणं आणि स्थिर असणं. तर ते अरण्य तुम्हाला बघायला मिळाले. मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे वृक्षांचं? उन्हाळ्यामध्ये पाने गळतात का? त्यांची उंची कमी असते का? वर्षभर पाने हिरवीगार राहतात का एकाच वेळी गळत नाहीत आणि ते काटेरी असतात?
आता एक घटक लक्षात येतोय का तुमच्या, जर या अरण्यातील वृक्ष, या अरण्यामध्ये जर पाऊस जास्त पडत असेल आणि तापमान वर्षभर जास्त आणि स्थिर राहत असेल तर पानं एकाच वेळी गळणार आहेत का, तर गळणार नाहीत. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे की त्यांची पानं वर्षभर हिरवीगार राहतात, कारण पाऊसच जास्त पडतोय ना, त्याच्यामुळं पानं हिरवीगार राहण्याचा प्रश्नच येतोय तिथं. आणि एकाच वेळी गळणारच नाही तर ऑब्विसली, कारण सदाहरित नावातच आहे ना इथं शब्द काय आहे, सदाहरित हे नावच आहे ना. सदाहरित नावाप्रमाणेच या अरण्यातील वृक्षांची पाने वर्षभर हिरवीगार राहतात आणि यांचं पानगळतीचं चक्र एकाच वेळी पूर्ण होत नाही, तर वेगवेगळ्या वेळी काही पानं गळतात, नंतर लगेच नवीन येतात. त्यामुळे कसं असतं माहितीये का, पानं गळतात ना, जरूर पानं थोडीशी गळतात पण पुन्हा लगेच नवीन येतात. त्याच्यामुळं या ठिकाणी ना अरण्य कायम तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ते हिरवेगारच दिसणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर, की त्यांची पानं वर्षभर हिरवीगार राहतात आणि एकाच वेळी गळत नाही. MPSC मध्ये ना एकदा असा प्रश्न विचारला आला, सेंटेन्स दिले ते 4-5 सेंटेन्स, त्यामध्ये असं विचारण्यात आलं होतं. तर याच्यासाठी तुम्ही हे घटक लक्षात ठेवा, महत्वाचं ठरतं. हे उत्तर तुम्हाला देता येईल. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये कोणता वृक्ष आढळतो. मग आता आपण त्या अरण्याबद्दल बघितलं, पानं गळत नाहीत, वर्षभर हिरवीगार राहतात असं म्हटलं होतं, वर्षभर जास्त पाऊस पडतो, तापमान वर्षभर जास्त आणि स्थिर असतं. मग वृक्ष कोणता आढळणार आहे. आता जेव्हा असं वृक्ष विचारलं जाईल तुम्हाला आणि असे ऑप्शन दिले जातील ना, यावेळी तुम्ही या ठिकाणी एक आयडिया करू शकता, तुम्ही इलिमिनेट करू शकता. जसं बाबूळ हा वृक्ष बघा, बाबूळ हा वृक्ष कोणत्या काटेरी वनाचा प्रकार आहे, कोणत्या पर्णाचा प्रकार आहे, काटेरी, व त्यामुळे हा इलिमिनेट झाला. ठीक आहे. त्यानंतर साग बघा, साग हे पानझडी वनाचं वृक्ष आहे, पानझडी वृक्षाचं उदाहरण आहे पानझडी, त्याच्यामुळे हा इलिमिनेट झाला. खैर बघा, खैर हे सुद्धा पानझडीचंच उदाहरण आहे, पानझडी वनाचं, त्याच्यामुळं हे सुद्धा इलिमिनेट झालं. म्हणजे तुम्हाला इथं उत्तर काय येणार आहे, फणस हे उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे, फणस हे उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही इथं ऑप्शन्स इलिमिनेट करून सुद्धा हा घटक इथं सोडवू शकला असता, किंवा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण फणस हा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये आढळणारा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे. मग याच्याशिवाय कोणती आणखी वृक्ष आढळतात, तर मोहगनी हे वृक्ष आहे. त्यानंतर रोजवूड हेही लक्षात ठेवा. त्यानंतर रबर, नारळ, त्यानंतर सुपारी हे वृक्ष तुम्हाला आढळणार आहेत ना उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये, कारण पर्जन्यमानच जास्त आहे, त्यामुळे ते वृक्ष तुम्हाला तिथं आढळते. मग घटक लक्षात आला का. तर या घटकाला आपण उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यावरचा तिसरा प्रश्न. आणखी पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याची मृदा साधारणतः कोणत्या प्रकारची असते. तुम्हाला आता मृदेवर विचारले. आता जर पाऊस जास्त पडतोय, ओके, आणि कोकणाकडचा भाग आहे, म्हणजे मृदा कोणती असणारी सांगायची गरज आहे का, की ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे, खडकांचं तीव्र निक्षालन होतं म्हणजे लिचिंग होतं, म्हणजे ही जांभी मृदा असणार आहे. कोणती मृदा असणार आहे, जांभी मृदा असणार आहे. आणि ह्या मृदा कशी असते, तर ही मृदा आम्लधर्मी असते. ही मृदा कशी असते, आम्लधर्मी असते. ही मृदा सुपीक असते का, कमी सुपीक असते. ही मृदा कशी असते, कमी सुपीक असते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात येते का, पर्जन्यमान जास्त आहे ना, पाऊस जास्त पडतोय कंटिन्यू, त्याच्यामुळं खडकाचं जे खडक असतात त्यांचं तीव्र लिचिंग होतं. लिचिंग होणं म्हणजे निक्षालन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, तर ही मृदा आम्लधर्मी बनते आणि कमी सुपीक राहते. त्याच्यामुळे तर असे वृक्ष आढळतात तिथं, की तुम्हाला रबर घ्या, नारळ, सुपारी, रोजवूड किंवा फणस हे वृक्ष तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 जांभी मृदा. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षांची उंची साधारणतः किती असते. आता वृक्षांची उंची बघा, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही लिमिट करू शकता. एक तर 50-60 पेक्षा जास्त नाही, किंवा 10-20 पेक्षा खाली नाही, 5-10 तर एकदम खाली आहे. याचा अर्थ 20 ते 45 मीटर किंवा त्याहून अधिक असते. तुम्ही इथं हे लक्षातच ठेवायचं आहे, कारण एक तर 50-60 मीटरपेक्षा जास्त असणारच नाहीये, किंवा 10-20 कमी पण नसणार आहे, मीडियम मध्ये राहते. म्हणजे हे वृक्षांची वाढ फास्ट वेगाने होते. या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ना, यांची वाढ जी होते ना ती वेगाने होतात आणि अत्यंत उंच वाढतात. ही वृक्ष अत्यंत उंच, कधी कधी 20 ते 45 किंवा त्याहून अधिकही असू शकतात. म्हणजे एक छानसं नावर या वृक्षांची वाढ झाल्यामुळे ना एक छत तयार होतं, दाट प्रकारचं छत तयार होतं, कॅनोपी तयार होतं. त्याच्यामुळे हे वृक्ष महत्वाचे. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य.
पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये स्तर रचना कशी असते? म्हणजे तुमचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची स्तर रचना कशी आहे? एकाच स्तरातील वृक्ष, दोन स्पष्ट स्तर, अनेक स्पष्ट स्तर का कोणताही स्तर नसतो? म्हणजे यातले जे वृक्ष असतात ना, एक सांगतो, या अरण्यामधल्या वृक्षांचं ना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ना तीव्र स्पर्धा लागते. सूर्यप्रकाश म्हणजे कसं असतं, इथं ह्या अरण्यामध्ये ना उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वेगवेगळ्या उंचीचे वृक्ष असतात. वेगवेगळी उंची असते त्यांच्या प्रत्येकाच्या वृक्षांची. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. वेगवेगळ्या उंचीचे वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतील, वेगवेगळ्या आकाराचे वृक्ष पाहायला मिळतील. तुम्हाला इथं झुडपं पाहायला मिळतील, इथं वेली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, काही ठिकाणी जमिनीवरच्या वनस्पती सुद्धा पाहायला मिळतील. तर त्याच्यामुळे काय होतं, या ठिकाणचे जे वनस्पती आहेत ना, ह्या प्रत्येकाची ना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा चालू असते. म्हणजे यामध्ये कोणता स्तर दिसून येतो, तर यामध्ये अनेक स्पष्ट स्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. कारण एकच कुठला स्तर नाही की वेगवेगळ्या उंचीचं, वेगवेगळ्या आकाराचं झुडपं वेली असल्यामुळं अनेक प्रकारचे स्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. हे या अरण्यातील स्तर रचनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300, असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथं या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन. अजूनही आपण एकच घटक बघतोय, महाराष्ट्रातली उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये, त्याच्या पुढे आपण गेलेलो नाहीये, ठीक आहे. तर इथं बघा काय प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पतीची बायोडायव्हर्सिटी आढळते, जास्त आढळते, म्हणजे विविधता आढळते. आपण आताच बघितलं की या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीचे, वेगवेगळ्या आकाराचे वृक्ष बघायला मिळतात, जसं झाडं, झुडपं, वेली असं सगळं असतं. याचा अर्थ इथं बायोडायव्हर्सिटी असणार आहे, ती वेगवेगळी असणार आहे, कारण याच्यामध्ये विविधता असणार आहे. एकच काटेरी वनस्पती आढळणार नाही किंवा निवडक प्रजाती आढळणार नाही. इथं काय असणार आहे, वनस्पती व प्राण्यांची प्रचंड विविधता तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, कारण वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत ना या ठिकाणी, त्याच्यामुळं इथली विविधता सुद्धा वेगवेगळी असणार आहे. म्हणजे वेगवेगळे पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे सगळे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. सिंपलचा प्रश्न होता, लॉजिकली फक्त लक्षात यायला पाहिजे तो घटक काय आहे, ठीक आहे. तर या घटकावर आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले. अजूनही आपण काही महत्वाचे प्रश्न या घटकावर बघूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याचे काही अवशेष आजही आढळतात? म्हणजे कोणता अरण्य आहे की ज्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याचे अवशेष आढळतात, म्हणजे कोणता जिल्हा विचारलेला आहे तुम्हाला. आता उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आपण कुठं बघितलं होतं की जिथं जास्त पावसाचा प्रदेश आहे, कोकणातला भाग आहे. आता कोकणातला भाग म्हटल्यानंतर हे ऑप्शन तुम्ही इलिमेंट इथं करू शकता. इथं काय उत्तर असणार आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत असणार आहे, कारण हेच दोन जिल्हे कोकणातील आहेत. मग त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणजे जो पश्चिम घाटाचा संलग्न भाग आहे, ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान होतं, अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याचे काही अवशेष तुम्हाला आजही बघायला मिळतात. म्हणजे कोयना बघा, कोयनाचा भाग घ्या किंवा तुम्ही आणखी आंबोलीचा भाग घ्या, तिथं पाऊस जास्त पडतो, किंवा राधानगरी बघा, राधानगरी हे जे परिसर आहेत या परिसरामधले या प्रदेशात ही अरण्य सापडतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितले, फक्त उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य बघितले. आता आपण इथून पुढे काय बघूया, उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य ते पाहूया, ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यावर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्ये प्रामुख्याने कोणते पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात? आपण आता सदाहरित बद्दल बघत होतो, आता आपण बघतोय निम सदाहरित अरण्य. ओके, यांचं वैशिष्ट्य काय, याला आपण सदाहरित अरण्य, त्याला ट्रॉपिकल इव्हरग्रीन फॉरेस्ट असं म्हणतो. आता निम सदाहरित अरण्य आपण इथं बघूया. ऑप्शन बघा, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस,
200 सेंटीमीटरपेक्षा कमी, 80 ते 120 किंवा 50 सेंटीमीटरपेक्षा कमी. आता या अगोदर बघितलं तर ते जास्त पावसाचा प्रदेश होता. इथं कसं असणार आहे, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असणार नाहीये, कारण नावच आहे निम सधारित. याचा अर्थ हे 200 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्येच तुम्हाला उष्णकटिबंधीय निम सधारित अरण्य पाहायला मिळतील. ओके, म्हणजे ही अवस्था कोणत्या प्रकारची आहे असं विचारलं तर इकडून सदाहरित अरण्य घ्या, इथून सदाहरित अरण्य घ्या, इकडून पानझडीची अरण्य घ्या, आणि या सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्यामध्ये येणार कोण आहे तर निम सदाहरित अरण्य. ओके, निम सदाहरित अरण्य. निम सदाहरित अरण्य हे एक सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्या मधली अवस्था आपण असं म्हणू शकतो, कारण सदाहरित अरण्य खूप जास्त पाऊस, निम सदाहरित अरण्यामध्ये सदाहरित अरण्यापेक्षा थोडासा कमी पाऊस त्याच्या दृष्टीनं सदाहरितच्या कंपॅरिझनला, आणि पानझडीमध्ये निम सदाहरित पेक्षा कमी पाऊस. अशा प्रकारे इथं तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, म्हणजे जिथं पर्जन्यमान सदाहरित वनापेक्षा थोडं कमी असतं पण पानझडी वनापेक्षा जास्त असतं, अशा प्रदेशामध्ये ही अरण्य आढळतात. साधारणतः असं म्हटलं जातं, मी शब्दप्रयोग काय वापरते बघा, साधारणतः असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी 150 एक अप्रॉक्सिमेटली सांगतोय सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर एवढा पाऊस असतो ना, त्या प्रदेशामध्ये ही उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य पाहायला मिळतं असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा घटक लक्षात राहू द्या, महत्वाचा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य आढळतात. आता आपण बघितलं की इथं पर्जन्यमान हे जवळपास किती पाहिजे, एक अप्रॉक्सिमेटली असं कन्सिडर केलं जातं 150 ते 200 सेंटीमीटर एवढा पाऊस तिथं बघितला जातो. मग इथं गडचिरोली आणि चंद्रपूर येणार आहे का, सोलापूर आणि अहमदनगर येणार आहे का. सोलापूरला पाऊस प्रमाण कमी आहे, एवढा पाऊस पाहायला मिळत नाही. सातपुडा अजिंठा डोंगररांग येणार नाही. इथं उत्तर असणार आहे आंबोली, लोणावळा, इगतपुरी ही जी ठिकाण आहेत, म्हणजे जे पश्चिम घाटाच्या जास्त पावसाच्या प्रदेशात येतात त्या ठिकाणी सदाहरित आणि पानझडी वनामधलं संक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्याचं संक्रमण तुम्हाला आंबोलीमध्ये पाहायला मिळतं. आंबोली म्हटल्यानंतर जिल्हा कोणता येणार आहे, या आंबोलीसाठी जिल्हा येणार आहे सिंधुदुर्ग. लक्षात आहे का, सिंधुदुर्ग. आंबोलीसाठी जिल्हा कोणता असणार आहे, सिंधुदुर्ग. लोणावळा पुणे जिल्हा येणार आहे. इगतपुरी नाशिक जिल्हा येणार आहे. तर ही ठिकाणं आहेत की संक्रमण जिथं पाहायला मिळतं, म्हणजे सदाहरित पेक्षा कमी आणि पानझडी वनापेक्षा जास्त पर्जन्यमान जिथं असतं ते म्हणजे उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य हे तुम्हाला बघायला मिळते. आता चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काय होणार आहे तर या ठिकाणी आर्द्र पानझडी वृक्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ना. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वृक्ष हे तुम्हाला चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बघायला मिळणार आहेत. आता सोलापूर आणि अहमदनगरला पाऊसच कमी पडतोय, म्हणजे इथं काटेरी झुडपांची वनं तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हे ऑप्शन तिथे इलिमिनेट होतातच. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे. उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये हे 3 नावं लक्षात ठेवा, आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये खालीलपैकी कोणते वृक्ष आढळतात. आता उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात. आता ऑप्शनवरनं तुम्ही सोडू शकता का, की तुम्हाला या ठिकाणी बघा, तुम्हाला जर पहिला पर्याय बघा साग, तेंदू आणि पळस हे कोणते वृक्ष असणार आहेत तर हे तुम्हाला पानझडी वनामधले वृक्ष आहेत. कुठते वृक्ष आहेत, पानझडी वनामधले वृक्ष आहेत, म्हणजे तुमचं ए इलिमिनेट झालं. त्यानंतर बाबूळ, खैर हे काटेरी वनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जास्त करून. कुठं, काटेरी वनामध्ये, म्हणजे हे पण गेलं, इलिमिनेट झालं. किंवा नागचंपा, पांढरा सिडार आणि जांभूळ हे ना सदाहरित अरण्यामध्ये, मगाशी आपण बघितलं ना जांभूळ हे सदाहरित अरण्य, सदाहरित वनामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळणार, म्हणजे ते निघून गेलं. तुम्हाला विचारलंय निम सदाहरित कोणतं, तर निम सदाहरित कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामध्ये येणार आहेत किंडल, रानफणस आणि नाना. काय वृक्ष आहेत, किंडल, नानफणस आणि राणा. किंडल, नानफणस आणि नाना हे जे वृक्ष आहेत ना, हे वृक्ष उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये पाहायला मिळतील. ऑप्शन इलिमिनेट करा किंवा लक्षात ठेवा, काय किंडल, रानफणस, नाना उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे झालेल्या घटकावरच फक्त अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय बघा, उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्ये कोणत्या प्रकारच्या वनांच्या संक्रमण अवस्थेमध्ये आढळतात. आता सदाहरित आणि काटेरी आहे का, नाही. आता आपण आताच बघितलं ना की एक तर पानझडी वन आणि सदाहरित वन, पर्याय क्रमांक 2. संक्रमण कोणतं आहे, पानझडी वन आणि सदाहरित अरण्य यांच्यामध्ये असलेलं संक्रमण म्हणजे निम सदाहरित अरण्य.
नावच आहे ना, ह्याचं नाव काय आहे, नाव काय दिलेलं आहे तुम्हाला, निम सदाहरित अरण्य असं नाव दिलेलं आहे. निम सदाहरित म्हणजे पूर्णपणे सदाहरित नसलेली आणि पूर्णपणे पानझडी नसलेली. याचा अर्थच तसा होतो ना की पूर्णपणे सदाहरित नाही आणि पूर्णपणे पानझडी नाही असे वृक्ष म्हणजे निम सदाहरित अरण्य. म्हणून हे काय असणार आहे, सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्यामध्ये असणारा हा संक्रमण पट्टा तुम्हाला बघायला मिळतो. ओके, म्हणून तर निम सदाहरित अरण्यामध्ये कसं असतं माहिती का, वृक्ष हे आता संक्रमणाचा पट्टा आहे सदाहरित आणि पानझडी मधला. म्हणून या ठिकाणचे वृक्ष तुम्हाला आजही मिश्र स्वरूपात बघायला मिळतात. म्हणजे काही सदाहरित अरण्याचं वैशिष्ट्य दाखवतील, काही पानझडी अरण्याचं वैशिष्ट्य दाखवतील. म्हणजे दोन्ही पट्ट्यांचं संक्रमण आहे. संक्रमण म्हणजे निम सदाहरित. म्हणून पर्याय क्रमांक 2 इथं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. हा घटक लक्षात आला का, कारण आपण इथं पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याचा पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यातील वृक्षांच्या संदर्भात कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. पहिलं विधान बघा, या वनातील वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात. बरोबर आहे ना. सदाहरित अरण्यातील वृक्षांपेक्षा इथले वृक्ष हे कमी उंचीचे असतात. का असतात बर, कारण त्यांना लागणारं पर्जन्यमान, त्यांना हे जे निम सदाहरित अरण्य आहेत ना, यांना मिळणारं जे पर्जन्यमान आहे म्हणजे पाऊस आहे, यांना मिळणारं जे पर्जन्यमान आहे तर ते सदाहरित अरण्यापेक्षा कमीच आहे ना. सदाहरित अरण्य जे होती त्याच्यापेक्षा कमीच आहे. आणि सदाहरित वनामध्ये उंच आणि दाट वृक्ष असतं, तसं निम सदाहरित वनामधल्या काही झाडं कोरड्या ऋतूमध्ये त्यांची पानं गळतात. ओके, म्हणजे इथं कमी उंचीचे असतात हे उत्तर झाले. जास्त उंचीची येणार नाही सदाहरित अरण्यापेक्षा. किंवा पाने कोरड्या ऋतूमध्ये, या वृक्षांची पाने कोरड्या ऋतूत पूर्णपणे गळून पडतात. पूर्णपणे हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. इथं प्रयोग पाहिजे होता अंशतः गळून पडतात. आता म्हणजे कसं असतं, या निम सदाहरित वनामधली काही झाडं कोरड्या ऋतूमध्ये पूर्णपणे गळून पडत नाहीत, अंशतः गळून पडतात. म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. आणि या वनातल्या वृक्षांना वन उत्पादनामध्ये आर्थिक महत्व नसतं म्हटले, म्हणून हे चुकीचं आहे. यांना आर्थिक महत्व असते, लक्षात घ्या. या वनातल्या म्हणजे उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामधले वृक्ष हे सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात. त्याचं कारण काय आहे तर त्यांना मिळणारं पर्जन्यमान हे काय असतं, पर्जन्यमान काय असतं, कमी असतं. म्हणून सदाहरित वनामध्ये अतिशय उंच आणि दाट वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतं, परंतु निम सदाहरित वनामध्ये वन जे आहेत ना, काही वन कोरड्या ऋतूमध्ये अंशतः आपली पानं गळतात, त्यांची पानं गळतात, पूर्णपणे नाही. आणि या वनांना आर्थिकदृष्ट्या महत्व असतं. तर याच्यावरनं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं इथं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. आता उष्णकटिबंधीय झालं, आता उष्णकटिबंधीय, हा शब्द प्रयोग तिथे लागलाय. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य प्रामुख्याने कोणत्या उंचीवर आढळतात. आता हा घटक तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. ही घटक म्हणजे कसं, तर ही वने उष्णकटिबंधीय वनावर ऑप्शन जर तुम्ही बघितले तर तुम्हाला तिथं उत्तर देता येईल ना ऑप्शन वरनं. 1000 ते 1500 मीटर एवढ्याच उंचीवरची तुम्हाला बघायला मिळतील. 1000 ते 1500 मीटर उंचीच्या वर म्हणजे जवळपास डोंगराळ प्रदेशामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं, जिथं तापमान हे मध्यम असेल आणि आर्द्रता टिकून असेल. तापमान हे जे तापमान आहे ते मध्यम पाहिजे, आर्द्रता टिकून राहिली पाहिजे, असे ठिकाण म्हणजे 1000 ते 1500 मीटर उंचीवर उष्णकटिबंधीय वनाची तुम्हाला अरण्य पाहायला मिळतं. म्हणजे हे उष्णकटिबंधीय वनापेक्षा जास्त उंचीवर पण समशीतोष्ण वनापेक्षा कमी उंचीवर तुम्हाला ही पाहायला मिळतात. ओके, मग आता प्रश्न असा येतो तुम्हाला, ही उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य जे आहे तर ती महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये पाहायला मिळतात त्याच्यावर एक प्रश्न घेऊया, म्हणजे तुम्हाला तो घटक आणखी लक्षात येईल. आपण उष्णकटिबंधीय सदाहरित बघितलं, त्यानंतर उष्णकटिबंधीय निम सदाहरित बघितलं. आता आपण काय बघतोय, उष्ण हा शब्द बरोबर तिथे ऍड केलाय. उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात महाराष्ट्रात. तर हे ठिकाणं कुठं आढळली पाहिजेत, तर एक तर ज्या ठिकाणी हवामान थंड पाहिजे, आर्द्रता पाहिजे, थंड हवामान वर्षभर. दुसरी अट आहे आर्द्रता पाहिजे असं. तर हे कुठं पाहायला मिळणार आहे तुम्हाला, एक तर महाबळेश्वर पाचगणी परिसर,
त्याच्यामध्ये तुम्हाला थंड हवामान वर्षभर आणि आर्द्रता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ताडोबा आणि अंधारी येणार नाहीये. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचा जो उंचीवरचा भाग आहे या ठिकाणी पण पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. उपोष्ण कटिबंधीय अभयारण्य तुम्हाला अरण्य कुठं पाहायला मिळतील, तर ज्या ठिकाणी पर्जन्यमान 1000 ते 1500 मीटर एवढं उंचीवरचे वृक्ष तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि त्या वनातील वृक्ष सदाहरित वनापेक्षा असं. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात आला का? ए आणि सी हे उत्तर तुमचं असणार आहे. लॉजिकली तुम्ही ते सोडवू शकता की ज्या ठिकाणी वर्षभर थंड हवामान पाहिजे, वर्षभर आर्द्रता पाहिजे, मग हे उत्तर असणार आहे महाबळेश्वर, पाचगणी आणि भीमाशंकर. ठीक आहे. आता कोणते वृक्ष यामध्ये आढळतात ते बघूया. प्रश्न बघा, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात? आता या वृक्षामध्ये जर तुम्ही घटक बघितला तर साग, खैर आणि पळस हे मगाचच आपण बघितलं. हे आपण उष्णकटिबंधीय पानझडी वनामध्ये पाहायला मिळतात. हे पानझडी वनामध्ये, त्यामुळे येणार नाहीये. किंवा याच्यामध्ये तुम्हाला ड मधलं बघा ना तुम्ही, नागचंपा घ्या किंवा इथं पांढरा सिडार घ्या, हे वृक्ष तुम्हाला सदाहरित अरण्यामध्ये पाहायला मिळतात. हे आपण मगाशीच बघितले. सदाहरित वनामध्ये, अरण्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात, अरण्यामध्ये. त्याच्यामुळे हे बी चुकीचं आहे. मग आता प्रश्न 1 राहतो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी का पर्याय क्रमांक सी? पण पर्याय क्रमांक बी मध्ये जे वृक्ष आहेत जसं चंदन घ्या किंवा शिसव घ्या, हे पानझडी वनामधलेच दिसतात तुम्हाला परत. म्हणजे हे सुद्धा तुम्ही इलिमिनेट करू शकता. याचा अर्थ उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात, तर त्याचं उत्तर आहे जांभूळ, हिरडा आणि बेहडा. जांभूळ, हिरडा, बेहडा हे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यातील वृक्ष आहेत. ही वृक्ष झाडं सदाहरित असतात आणि जास्त करून ह्या वनातली जे वृक्ष असतात ना, लक्षात ठेवायला सोपं जातं की यांचा उपयोग औषधी गुणधर्मासाठी होतो. अशी नावं लक्षात ठेवा. औषधी गुणधर्मासाठी जास्त करून उपयोग होतो. म्हणजे जांभूळ आहे, हिरडा आहे आणि बेहडा हे तुम्हाला इथं लक्षात येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे त्याच्यावर उत्तर देऊ आपण. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामधील पर्जन्याबाबत कोणतं विधान योग्य आहे? आता एक लक्षात घ्या, आपण या अगोदर काय बघितलं होतं? उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य बघितली होती, बरोबर. उष्णकटिबंधीय सदाहरित वने असं लिहितो, सदाहरित वने. याच्यामध्ये आपण पर्जन्यमान किती म्हटलं होतं की जवळपास 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि दुसरं येतो पानझडी वन. पानझडी वनामधलं जे पर्जन्यमान असतं ते कमी असतं ना, 100 ते 150च्या रेंजमध्ये असतं. म्हणजे तुम्हाला इथे एक घटक लक्षात येईल की ही जे उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यातले पर्जन्यमान 50 ते 80 नसणार आहे, 100 ते 150 नसणार आहे, 200 पेक्षा जास्त नसणार आहे. एकतर या वनातील पर्जन्यमान 250 पेक्षा कमी परंतु 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यातलं पर्जन्यमान पाहायला मिळणार आहे. वर्षभर आर्द्रता पाहिजे आणि हिरवळ टिकून राहिली पाहिजे, हे त्याच्या मागचं कारण आहे. लक्षात येतंय का? हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण यांच्या वृक्षांबद्दल वैशिष्ट्य बघूया. त्या संदर्भातला एक प्रश्न घेऊया. प्रश्न होता, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये या प्रकारच्या अरण्यामध्ये वृक्षांचे वैशिष्ट्य काय असते? एक तर आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असेल तर पान मोठं चालणार आहे का? तर ते पान जाड पाहिजे. याच्यावरून तुम्हाला वर्षभर आर्द्रता टिकून पाहिजे ना. आर्द्रता जर जास्त वर्षभर टिकून पाहिजे असेल तर ते पान जाड असायला पाहिजे. म्हणजे इथं पान रुंद मऊ हे येणारच नाहीये. इथं पान लहान, जाड आणि चमकदार आहे आणि कोरड्या ऋतूत पूर्णपणे गळून पडतात येणार नाहीये. त्याच्यामुळे हे पण येणार नाही. खोड काटेरीचा संबंध नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. कारण आर्द्रता वर्षभर पाहिजे याचा अर्थ पान जाड पाहिजे. म्हणजे त्यांची पानं लहान, जाड व चमकदार असतात. कारण उपोष्ण कटिबंधीय अरण्यातील वृक्षांची पानं लहान चामड्यासारखी असतात. कारण एकच वैशिष्ट्य आहे, त्यांना आर्द्रता टिकवून ठेवता आली पाहिजे ना. आर्द्रता जर टिकवून ठेवायची असेल तर पान जाड पाहिजे किंवा बाष्पीभवन कमी करायला मदत पाहिजे. थंड किंवा काहीशा कमी पर्जन्याच्या उंचीवरच्या वातावरणात हे झाडं असल्यानं ही काय पूर्णपणे गळून पडणार नाहीत ना आर्द्रतेसाठी. याचा अर्थ जर आर्द्रता टिकवून ठेवायची आहे, त्यांचं पान लहान आणि जाड आहे आणि मग ही पानं काही गळून पडणार नाही. ते लक्षात ठेवा. आर्द्रता जर टिकवून ठेवायची असेल तर पूर्णपणे गळून पडणार नाही, सदाहरित राहणार आहेत.
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे। लॉजिकली जर विचार केला तरी तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नाचं उत्तर देता येते। आय होप हा घटक तुम्हाला समजला असेल। नसेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवरनं एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे, 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण, 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय। टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत। तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे, हे लक्षात घ्या। आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे। आता आपण अरण्यामधला पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य। आता एक लक्षात घ्या, हे प्रत्येक अरण्यामध्ये पर्जन्यमानाचा जो घटक असतो ना, तो डिटेलमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगतो, मग पुढे जाऊया। आता लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं बघा, उष्णकटिबंधीय, मी लिहितो इथं, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, अरण्य म्हणण्यापेक्षा सदाहरित वने म्हणतो। उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये जे पर्जन्यमान असतं ते किती असतं, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त असतं, हा पहिला घटक। ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं उष्णकटिबंधीय, त्याच्यानंतर आपण बघितलं उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने। ओके, निम दिसते तुम्हाला लिहिलेलं, ठीक आहे, निम सदाहरित वने, ठीक आहे, थोडंसं लिहायला प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे, निम सदाहरित वने हा दुसरा प्रकार बघितला। त्यानंतर आपण काय बघितलं, त्यानंतर उष्णकटिबंधीय आपण काय बघितलं, त्यानंतर आपण काय बघितलं, उष्ण, त्याला उप शब्द प्रयोग लागला होता, उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघितली आणि तिथलं जे पर्जन्यमान किती होतं, तर ते 250 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त एवढा पर्जन्यमान असेल ते घटक आपण तिथं बघितला होता। मग आता राहतो मुद्दा काय, राहतो मुद्दा तुम्हाला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वन। तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वन हे 100 ते 150 सेंटीमीटर एवढा पाऊस असतो ना, त्यामध्ये बघायला मिळतात। आणि जे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान असतं ना, त्या ठिकाणी तुम्हाला काटेरी वन बघायला मिळतात, काटेरी वने बघायला मिळतात। आणि आता यामध्ये एकच घटक राहतो, तो सुद्धा मी इथं कव्हर करतो, त्याला म्हणतो आपण उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने। उष्णकटिबंधीय नाव आहेच, पण त्याला काय नाव देऊ आपण इथे घेतो मी लिहून, शुष्क, त्याला वृक्ष म्हणतात, शुष्क वृक्ष पानझडी वन। आणि इथलं जे पर्जन्यमान असतं तर ते 50 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर एवढं पर्जन्यमान असतं। आता मी या एकाच स्लाइडमध्ये सगळे पर्जन्यमानाचा मुद्दा या ठिकाणी कव्हर केलेला आहे। पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्यमान कुठं असतं, तर ते उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये असतं। कुठं असतं, उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळतो। दुसरा घटक आपण बघितला होता या ठिकाणी, तो म्हणजे 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान कुठं असतं, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनामध्ये असतं। कुठं असतं, 200 सेंटीमीटर पेक्षा कमी उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनामध्ये असतं। तिसरा मुद्दा आपण काय बघितला, तो म्हणजे उष्णकटिबंधीय, शब्द प्रयोग वापरतोय। सदाहरित वनामधलं पर्जन्यमान कसं असतं, 250 सेंटीमीटर पेक्षा कमी परंतु 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त असतं। चौथा घटक काय बघितला, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वन, याच्यातलं पर्जन्यमान 100 ते 150 सेंटीमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं। काटेरी वनामधलं पर्जन्यमान बघा 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असतं आणि राहिला 50 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर एवढं पर्जन्यमान उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनामधलं असतं। तर एकाच स्लाइडमध्ये मी सगळे घटक सांगण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न अपेक्षित आहे। तर दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 की 100 ते 150 सेंटीमीटर एवढं जे पर्जन्यमान आहे ते उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनाचं तुम्हाला पाहायला मिळतं। आता उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनाला इंग्रजीमध्ये शब्द येतो, तो आहे ट्रॉपिकल ड्राय आर्द्र म्हणतो, ट्रॉपिकल ड्राय नाही, ते वृक्ष झालं,
ट्रॉपिकल ड्राय हे वृक्षच झालं. तुम्हाला आपल्याला आर्द्रचं बघायचं आहे. म्हणजे आर्द्र म्हणजे तिथं मॉइस्ट येणार आहे. म्हणजे ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट असं त्याचा शब्द इंग्रजीमध्ये तुम्ही बघू शकता. डेसिडियस फॉरेस्ट. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा घटक इथं लक्षात आला का? म्हणजे मी इथं सगळे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यांचं पर्जन्यमान किती? 150 ते 100 ते 150. पण नावातच आहे ना पानझडी, याचा अर्थ ते पानं म्हणजे जो कोरडा हंगाम असतो ना, कोरडा हंगाम उन्हाळ्यामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगू का, या वृक्षाची उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा जेव्हा येतो ना तेव्हा पाने गळतात. पाने गळतात. कोणते वृक्ष? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनाचे उन्हाळ्यामध्ये पानं गळतात. कारण नावातच पानझडी असल्यामुळं हा घटक इथं लक्षात घ्या. आता प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये प्रामुख्याने आढळतात? आता उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य कुठे आढळणार आहेत? तर तुम्ही ऑप्शन बघा ना, सोलापूरमध्ये आढळणार आहेत का, पुणे साताऱ्यात आढळणार आहेत का? पण पर्जन्यमान किती पाहिजे? पर्जन्यमान पाहिजे तुम्हाला 100 ते 150 सेंटीमीटर. 100 ते 150 सेंटीमीटर. आणि उन्हाळ्यामध्ये पानं गळलेली पाहिजेत. म्हणजे हे चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत याच्यामध्ये आर्द्र पानझडी अरण्य तुम्हाला आढळतात. याचं बेस्ट उदाहरण, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्याचं बेस्ट उदाहरण तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही उदाहरण देऊ शकता ताडोबा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खूप बेस्ट उदाहरण आहे. याचं उदाहरण काय? व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. तुम्हाला आता एक लक्षात घ्या, इथं सोलापूर आणि अहमदनगर म्हणले. सोलापूर आणि अहमदनगरमध्ये पाऊस किती पडतो? खूप कमी पडतो. म्हणजे इथं तुम्हाला काटेरी वनं जास्त पाहायला मिळतील. काटेरी वनं सोलापूर आणि अहमदनगरमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतील, कारण पाऊस हा तिथं कमी पडतो. पुणे आणि सातारा पश्चिम घाटाचा जो प्रदेश आहे याच्यामध्ये तुम्हाला सदाहरित अरण्य किंवा निमसदाहरित अरण्य पाहायला मिळतील. सदाहरित आणि निमसदाहरित अरण्य सुद्धा पाहायला मिळतील. म्हणजे ऑप्शन तुम्ही जर इलिमिनेट केले तरी सुद्धा तुम्ही उत्तर या ठिकाणी देऊ शकताय. पुढचा प्रश्न बघा, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्यामध्ये खालीलपैकी कोणता वृक्ष सर्वाधिक प्रमाणात आढळतो आणि तो आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे? जेव्हा उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य म्हणतो तेव्हा काय मी तुम्हाला सांगितलं, उदाहरण लक्षात ठेवताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महत्वाचा. तसा वृक्ष म्हटलं तर हा साग खूप महत्वाचा. साग, त्याला इंग्रजीमध्ये टीक, TEAK, टीक असं आपण म्हणतो. कारण याचं लाकूड फर्निचरसाठी, इमारतीसाठी, अनेक कामांसाठी वापरलं जातं. बाबूळ हे काटेरी वनात येणार आहे. आता बाबूळ दिले, हे काटेरी वनातलं महत्वाचं वृक्ष आहे ना, त्याच्यामुळे तो येणार नाही. चंदन, चंदन हे शुष्क पानझडी अरण्यात येतं. शुष्क पानझडी अरण्यामध्ये येतं. पण तुम्हाला विचारले आर्द्र, आर्द्र पानझडी म्हणजे मॉइस्ट, मॉइस्ट आहे ना हे. शुष्क म्हणजे ड्राय, शुष्क म्हणजे ड्राय. तुम्हाला विचारलंय काय? आर्द्र पानझडी अरण्यामध्ये म्हटले म्हणून चंदन येणार नाही. चंदन हे शुष्क पानझडी अरण्यामधलं महत्वाचं वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतं. आंबा हे जवळपास सर्व प्रकारच्या वनामध्ये पाहायला मिळतं. पण साग हा इतका सगळ्यात महत्वाचा सर्वाधिक प्रमाणात नाही, म्हणून साग हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. एलिमिनेशन मेथड जरी वापरली तरी उत्तर देतात. बाबूळ हे काटेरी मधलं आहे, चंदन हे शुष्क पानझडी मधलं आहे, आंबा हे सगळ्या वनामध्ये येतं. पण तेवढं महत्व आर्थिकदृष्ट्या महत्वाचं म्हणजे वृक्ष सर्वाधिक प्रमाणात आढळणार आणि महत्वाचं, त्याच्यामुळे साग हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता मी आताच तुम्हाला काय सांगितलं, आर्द्र पानझडी अरण्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही उन्हाळ्यामध्ये शक्यतो ना कोरडा ऋतू असतो ना त्यावेळी ही काय करतात, उन्हाळ्यामध्ये यांची पानं गळतात. कारण इथं तुम्हाला पानझडी दिलेले ना, तर पानं गळतात. तर त्याच्यावर एक प्रश्न आहे, प्रश्न बघा त्यामुळे उत्तर लगेच देता येईल. जास्त त्याचं एक्सप्लेनेशनची गरज तुम्हाला भासणार नाही. पानझडी म्हणतोय ना, पानझडी नावातच आहे बघा. प्रश्न बघा, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्यातील वृक्षांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? यांची पानं वर्षभर हिरवी. आता नावातच पानझडी आहे तर तुम्हाला वर्षभर हिरवीगार असणार आहेत का? नाही. यांच्यात काटेरी, नावातच पानझडी म्हणजे काटेरीचा संबंध येतो का? यांची पानं कोरड्या ऋतूमध्ये मुख्यतः उन्हाळ्यात गळून पडतात, हे आपण आताच बघितलं होतं. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. काय? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे की यांची पानं कोरड्या ऋतूमध्ये मुख्यतः उन्हाळ्यामध्ये गळून पडतात. हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्रात
उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य कोणत्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळतात? म्हणजे आता आपण बघितलं यांचं पर्जन्यमान किती असते हे आपण आताच बघितलं ना मगाच्या प्रश्नात. 100 ते 150 सेंटीमीटर एवढा पाऊस इथं पाहिजे. म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता ऑप्शन जर इलिमिनेट केले तर तुम्हाला उत्तर लगेच कळून जाईल. कसं इलिमिनेट करणार? तुम्हाला एकतर कोकण किनारपट्टी घ्या किंवा पश्चिम घाटाचा जास्त उंचीचा प्रदेश घ्या. या ठिकाणी जास्त पर्जन्यमान आहे ना, पाऊस किती आहे? जास्त आहे. याच्यामुळे इथं सदाहरित आणि निमसदाहरित अरण्य आढळणार. सदाहरित आणि निमसदाहरित अरण्य इथं आढळणार. ओके, याचा अर्थ बी आणि सी येणार नाही. मराठवाडा हा भाग म्हणजे कमी पावसाचा प्रदेश आहे ना, या ठिकाणची जी वनं आहे ती तुम्हाला शुष्क पानझडी वनं पाहायला मिळतील किंवा इथं काटेरी वनं तुम्हाला पाहायला मिळतील. याचा अर्थ हे सुद्धा येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर काय असणार आहे? विदर्भ आणि खानदेशाचा काही भाग यामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यावरून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. सिंपलचा प्रश्न होता, त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे वृक्ष म्हणजे काय आहे इथं? हे वृक्ष म्हणजे काय हे लक्षात आलं का? वृक्ष म्हणजे याला तुम्ही काय म्हणू शकता? ह्या वृक्षला शुष्क असं म्हणू शकता. शुष्क असं म्हणू शकता. किंवा जर तुम्ही इंग्रजीमध्ये याचं बघायला गेला तर याला काय म्हणणार? उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस. ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट असं पण तुम्ही इथं म्हणू शकणार आहे. मग आता जे इथलं जे शुष्क होतं, आर्द्र पानझडी वन होतं, त्यांच्यासाठी आपण काय बघितलं? पर्जन्यमान आर्द्र पानझडी वनासाठी 100 ते 150 म्हणजे एक तर 100 सेंटीमीटर पेक्षा कमी असणारा पर्जन्यमान आणि 50 पेक्षा जास्त. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 3 की ज्या ठिकाणी 50 ते 100 सेंटीमीटर एवढं पर्जन्यमान आहे त्या ठिकाणी ही अरण्य तुम्हाला पाहायला मिळतील. लॉजिकली प्रश्न आहे, सिंपलचा घटक आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी आर्द्र पानझडी अरण्यापेक्षा कमी पर्जन्यमान पाहिजे. म्हणजे 100च्या वर पर्जन्यमान जाता कामा नये. इथं 200 पेक्षा जास्त 150 म्हणले, 50 पेक्षा कमी हे काटेरीसाठी आहे ना, काटेरी वनांसाठी आहे. त्याच्यामुळे हे पण इथे येणार नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक तुमचं 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण या अरण्यातल्या या वनातली झाडं कोरडा हंगाम असेल उन्हाळ्यात पाण्याची बचत करण्यासाठी ना मोठ्या प्रमाणात गळतात. ओके, आर्द्र पानझडी वनं गळत होती पण ही ना मोठ्या प्रमाणामध्ये गळतात. मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ह्यांच्यापेक्षा आर्द्रपेक्षा. म्हणून हे शुष्क किंवा वृक्ष असं म्हटलं तर. इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ट्रॉपिकल ड्राय शब्द प्रयोग येतो तिथं. आणि जर शुष्क आर्द्र असेल तर तिथं शब्द प्रयोग येतो मॉइस्ट. बाकी सारखं सेमच आहे त्याच्यामध्ये. हा घटक महत्वाचा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य? आता वृक्ष म्हटलंय म्हणजे त्याला इथं शुष्क हा दुसरा शब्द प्रयोग आहे. लक्षात ठेवा, त्याला इंग्रजीमध्ये ड्राय असं म्हणतो. ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट असं आपण त्याला म्हणतो. मग आता रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सदाहरित अरण्यामध्ये पाहायला मिळतं ना. सदाहरित अरण्यामध्ये, सदाहरित आणि निमसदाहरित अरण्यामध्ये पर्जन्यमान जास्त असतं. गडचिरोली आणि चंद्रपूर आपण आताच रिसेंटली मग झालेल्या घटकावरच बघितलं. गडचिरोलीचा भाग घ्या किंवा चंद्रपूरचा भाग घ्या, हे तर तुम्हाला आर्द्र पानझडी अरण्य पाहायला मिळतात. कोणती? आर्द्र पानझडी अरण्य, आर्द्र पानझडी. त्याच्यामुळे हा घटक येणार नाही. आता राहिला मुद्दा एक, सातारा पश्चिम भाग किंवा कोल्हापूर पश्चिम भाग, आणि दुसरा राहिला पुणे पूर्व भाग, अहमदनगर पूर्व भाग, जळगाव आणि नांदेड. वृक्ष म्हटलं तर तिथं पर्जन्यमान तुम्हाला कमी पाहायला मिळतं. तर हे पर्याय क्रमांक त्याचं 3 हे उत्तर असणार आहे. अहमदनगर पूर्व भाग किंवा पुण्याचा पूर्व भाग किंवा जळगाव आणि नांदेड या ठिकाणी तुम्हाला हे अरण्य पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. उष्णकटिबंधीय वृक्ष किंवा त्याला शुष्क पानझडी अरण्य तुम्हाला पाहायला मिळते. आता प्रश्न काय आहे बघा, त्याचं उत्तर देतात एका. उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य म्हणजे याला आपण शुष्क, परत एकदा लिहूया इथं आणि पुढे ड्राय लिहूया. ठीक आहे. तर याच्यामधले वृक्ष कोणते आढळतात असं म्हटले. तुम्हाला आताच बघितलं होतं साग हे आर्द्र पानझडी अरण्यामधलं महत्वाचं वृक्ष आहे. मी तुम्हाला इथं पाठ करून ठेवा म्हणलं होतं. आर्द्र पानझडी मधलं साग आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी किंडल आणि नाना हे 2 वृक्ष दिलेले आहेत. तर हे निमसदाहरित अरण्यामधले येतात, किंडल आणि नाना.
कुठं? निमसदाहरित अरण्यामध्ये. म्हणजे पहिला ऑप्शन तर येणार नाही तुमचं उत्तर. याचं अचूक उत्तर काय आहे ना ते अगोदर आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. इथं उत्तर येते 2. मी पुढे आता एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला याचं. कारण जे जांभूळ, हिरडा, बेहडा हे जे दिलेले वृक्ष तर हे तुम्हाला उप उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामधले आहेत. हे आपण बघितले ह्याच्या अगोदर या लेक्चरच्या मध्येच सदाहरित वनामधली आहे. ओके, त्याच्यामुळे हा पण भाग इथे येणार नाही. किंवा नाग, चांपा, पांढरा सिडार ही वृक्ष पण त्यामध्ये येणार नाहीत कारण ही जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ही पाहायला मिळत नाहीत. म्हणून चंदन, शिसव, खैर, अंजन हे जे वृक्ष आहेत ना हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यामध्ये पाहायला मिळतात. कोणते? चंदन, शिसव, खैर आणि अंजन. हे इथं थोडंसं तुम्ही लक्ष ठेवू शकता किंवा याला महत्वाचं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्यातील वृक्षांचं मुख्य वैशिष्ट्य काय? म्हणजे हे शुष्क पानझडी, शुष्क बद्दलच विचारतंय आणि ड्राय बद्दलच विचारतंय. हा घटक झाला. आता काय यांची पानं खूप मोठी, रुंद, काय संबंधच येत नाही ना. ड्राय ह्याच्यामध्ये राहणारी जाड आणि गुळगुळीचा संबंध येत नाही. पाण्याचा जास्त वापर, पाणीच कमी आहे तर जास्त काय नाहीये. हा, हे उत्तर येऊ शकतं याचं उत्तर काय? त्यांची पानं कोरड्या हंगामात पूर्णपणे गळून पडतात आणि बरेच वृक्ष हे मध्यम उंचीचे असतात. हे तुमचं उत्तर असणार आहे. आता हे तर जास्त आपण लेट डीप मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑप्शन वर नाही ते सोडवू शकता. ठीक आहे, कन्सेप्ट कळाला ना, काय प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय होता? प्रश्न होता महाराष्ट्रातील कोणत्या पठारी प्रदेशात उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आढळतात, म्हणजे शुष्क आढळतात. तर सह्याद्रीचा पश्चिम उतारा किंवा कोकण किनारपट्टी घ्या, ह्याच्यामध्ये पर्जन्यमान जास्त आहे ना. आता हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये पर्जन्यमान जास्त आहे. कोकण किनारपट्टीमध्ये पर्जन्यमान जास्त आहे. इथेही पर्जन्यमान जास्त आहे, इथं पण जास्त आहे. पण जो दख्खनचं पठार आणि पर्जन्यछायेचा प्रदेश आहे तिथं पर्जन्यमान तुम्हाला कमी प्रमाणात पाहायला मिळतं. सातपुडा रांगेमध्ये आर्द्र पानझडी अरण्य आढळतात. आता हे काय येणार नाही कारण इथं आर्द्र पानझडी अरण्य आढळतात. आर्द्र पानझडी तुम्हाला शुष्क विचारले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. दख्खनचं पठार जे पर्जन्यछायेचा प्रदेश. तर हे आर्द्र आणि शुष्क पानझडी अरण्य महत्वाचे वृक्ष आपण बघितले. आता राहिला कुठला? काटेरी अरण्य. आता काटेरी अरण्य जे असतात ते कोणत्या पर्जन्यमान असतं तिथं? तर 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस असतो. आता आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, आता प्रश्न एकदम सिंपल आहे. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? काटेरी अरण्य दिले आणि किती पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतं. काटेरी म्हटलं तर डायरेक्ट काय लक्षात ठेवणार तुम्ही? 50 पेक्षा कमी. आता बाकी एक्सप्लेन करायची गरज नाहीये. हे जे आपण अगोदरच्या घटकामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. कारण या ठिकाणचे प्रदेश हे अत्यंत कोरडे असतात ना, कारण नावच आहे काटेरी म्हणतो. तिथं पाण्याची तीव्र कमतरता असते. जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण म्हणजे वरचे राहिले पानझडी किंवा सदाहरित, इथं प्रमाण कमी असतं. ओके, मग काटेरी अरण्य कुठे आढळतात? मग काटेरी, आता मला काय दिले? उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य कुठे आढळतात? जिथं पर्जन्यमान 50 सेंटीमीटर पेक्षा कमी, म्हणजे हा भाग बघा पर्याय क्रमांक मध्ये. बाकी जर पर्याय तुम्ही बघितले, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सदाहरित निमसदाहरित, पुणे, सातारा सदाहरित निमसदाहरित याच्यामध्ये येणार आहेत. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पण पर्जन्यमान त्या प्रमाणात चांगलं आहे. परंतु उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य म्हटलं तर सोलापूर, अहमदनगर, सांगली, पूर्व भाग, धुळे की जिथं पर्जन्यमान खूपच कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं, त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. काय म्हणते तुम्हाला की उष्णकटिबंधीय काटेरी अरण्यामध्ये कोणते वृक्ष किंवा झुडपे आढळतात ते ओळखा म्हटले. आता याच्यामध्ये जिथं पर्जन्यमान कमी असणारे म्हणजे बाबूळ, बोर, निवडुंग, खैर येणार आहे. कारण इथं तुम्ही जर इलिमिनेशन मेथड वापरली तर साग हे आर्द्र पानझडी अरण्याचं वैशिष्ट्य आहे. नागचंपा, सिडार हे सदाहरित निमसदाहरित, जांभूळ, हिरडा बी उपोष्णकटिबंधीय याच्यामध्ये येते. त्याच्यामुळे हे घटक येणार नाही. पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. हे जे काटेरी वन असतात ना, ह्या काटेरी वनाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय असतं तर पाण्याची बचत करण्यासाठी त्यांची पानं लहान, जाड व काटेरी असतात आणि पूर्णपणे गळून पडलेले असतात. हे माहीत असू दे, सिंपलच आहे. आणि शेवटचा प्रश्न यामध्ये येतोय तो म्हणजे हे अरण्य कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात? कोणती? काटेरी अरण्य. कोणत्या प्रदेश असणार आहे? पर्जन्यछायेचा प्रदेश कुठे इथं आहे, म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि पूर्वेकडचा जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे यामध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण जास्त उंचीवरचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश या ठिकाणी ते पाहायला मिळणार नाहीत.